नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? सर्वनाम। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण पहिला और दुसरा पाहिलेले आहे यांचा प्रकार पहिला सीझन मध्ये। आपण बघणार आहे तिसरा प्रकार यांचा। तर तिसरा प्रकार कोणता आहे? अनिश्चयवाचक सर्वनाम। काय आहे? अनिश्चयवाचक सर्वनाम। तर याबद्दल अनिश्चयवाचक सर्वनाम बद्दल यांची परिभाषा कशा प्रमाणे दिलेली आहे ते आता आपण बघणार आहे। तर नीट प्रमाणे ऐकून घ्या। जिस सर्वनाम शब्दों में किसी निश्चित वस्तु एवं व्यक्ति का बोध नहीं होता उन शब्दों को अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या सर्वनाम शब्दाचा कोणताही निश्चित वस्तू एवं व्यक्ती यांचा बोध नाही होत आहे त्या शब्दाला आपण अनिश्चयवाचक सर्वनाम म्हणतो। त्या शब्दाला आपण काय म्हणतो? अनिश्चयवाचक सर्वनाम म्हणतो। जसे कोई गा रहा है, कोणी गीत गात आहे, तर कोणी कोण आहे मला माहित नाही। तर याप्रमाणे हा जे शब्द आहे ते अनिश्चयवाचक सर्वनाम आहे। दुसरा बघा, वो कुछ लाया है, ते काहीतरी आणलेला आहे। तर याप्रमाणे काहीतरी तर आपल्याला माहित आहे का? नाही। तर याप्रमाणे यांना आपण काय म्हणतात? अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतं। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, दिए गए वाक्य में किसी, कोई, कुछ शब्दों से किसी वस्तु या व्यक्ति के विषय में निश्चित रूप से पता नहीं चलता, इसलिए अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं किंवा कहलाते हैं। तर याप्रमाणे दिलेल्या वाक्यातून कोणताही किंवा कोणी, कोणताही, कोही हा शब्दाच्या कोणताही वस्तू किंवा व्यक्तीच्या विषय निश्चित रूपात नाही आहे तर यांना आपण अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतं। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। चौथा है संबंधवाचक सर्वनाम। काय आहे? संबंधवाचक सर्वनाम। जिस सर्वनाम का प्रयोग वाक्य के दूसरे सर्वनाम शब्द के लिए किया जाता है उन्हें संबंधवाचक सर्वनाम कहते हैं। ज्या सर्वनामाचा प्रयोग वाक्य ते दुसऱ्या सर्वनामाच्या शब्दाचा प्रयोग करत आहे त्यांना आपण संबंध वाचक सर्वनाम असंही म्हणतं। पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या सर्वनाम शब्दाचा प्रयोग वाक्यातून दुसऱ्या सर्वनाम शब्दाचा प्रयोग करून जात आहे त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतं। जसं की इथे बघा, जिसने भलाई का कार्य किया है उसे पुरस्कार मिलेगा। ज्यांनी भलाईचा कार्य केलेले आहे त्यांना पुरस्कार भेटणार आहे। जिसकी लाठी उसकी भेट, ज्यांची लाठी त्यांची म्हैस। तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की याबद्दल एक वाक्यातून दुसऱ्या वाक्यातून संबंध जोडून जात आहे। इथे पण एक वाक्यातून दुसऱ्या वाक्यातून संबंध जोडून जात आहे त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतो। खालती बघा, इन वाक्यों में जिसकी, उसे, जिसकी, उसकी, जो, वह शब्दों से दो सर्वनाम के शब्दों का पता चलता है, इसलिए ये संबंधवाचक सर्वनाम है। खालती काही वाक्य दिलेलं आहे बघा। इन वाक्यातून ज्याची आणि त्यांची आणि उसकी आणि व, तर याबद्दल या शब्दाच्या दोन सर्वनाम शब्दाचा प्रयोगतून आपल्याला जाणून जात आहे त्यांना आपण संबंध सूचक किंवा संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतं। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, पाचवा तुमच्या समोर आलेला आहे। पाचवा आहे प्रश्नवाचक सर्वनाम। काय आहे? प्रश्नवाचक सर्वनाम। आता आपण यांची परिभाषा पाहणार आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्या। जिन सर्वनाम शब्दों का प्रयोग प्रश्न पूछने वाले किसी वस्तु को जानने के लिए किया जाता है प्रश्नवाचक सर्वनाम कहलाता है। ज्या सर्वनाम शब्दाचा प्रयोग प्रश्न विचारून जात आहे किंवा कोणताही वस्तूचा जाणून जात आहे किंवा त्यांचा प्रयोग करून जात आहे त्यांना आपण प्रश्नसूचक सर्वनाम असंही म्हणतं किंवा प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतं। आणि जसं इथे त्यांचं उदाहरण दिलेलं आहे, व किसकी किताब है, हे कोणाची किताब आहे किंवा पुस्तक आहे। तर याबद्दल एक अजून माहिती आहे की ती जिथे तुम्हाला हा प्रश्नवाचक सर्वनाम भेटणार आहे तर हा प्रश्नवाचक चिन्ह पण तुम्हाला दिसत आहे ते हे होणार। दुसरा बघा, पिताजी ने क्या कहा, पिताजी यांनी काय सांगितले आहे। तर याप्रमाणे प्रश्नसूचक चिन्ह।
इन वाक्य में किसकी, क्या, कौन शब्द प्रश्न पूछने के काम आए हैं, इसलिए ये प्रश्नवाचक सर्वनाम है. या वाक्यातून कोणती, काय, कोणाचा हा प्रश्न विचारणारा शब्द आलेला आहे त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर 6वा प्रकार आलेला आहे. किती? 6वा. बघा, 6वा प्रकाराचं नाव काय? निजवाचक सर्वनाम. काय आहे? निजवाचक सर्वनाम. जिस सर्वनाम का प्रयोग अपनेपन का बोध कराने के लिए किया जाता है उन्हें निजवाचक सर्वनाम कहते हैं. ज्या सर्वनामाचा प्रयोग आपल्या स्वतःसाठी केलेले जात आहे किंवा आपणेपण यांचा बोध करून देत आहे त्यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसं इथे पहिला, मैं अपना काम स्वयं कर लूंगा. मी माझं काम स्वतः करणार आहे. तर याप्रमाणे स्वतः किंवा स्व हा निजवाचक सर्वनाम आहे. दूसरा, वो अपना कार्य कर रहा है. ते आपला कार्य करत आहे. तर याप्रमाणे इथे निजवाचक सर्वनाम आहे. इन वाक्यों में अपने आप के लिए स्वयं अपना शब्द का प्रयोग आया है. ये निजवाचक सर्वनाम आहे. या वाक्यातून आपल्या स्वतःसाठी स्व यांचा प्रयोग आलेला आहे. तर यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं? हो. आता आपण काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर पहिला प्रश्न तुमचा समोर आलेला आहे. वाक्य में प्रयुक्त सर्वनामों को छाटकर उनके भेद लिखो. वाक्यातून प्रयुक्त सर्वनामला छाटून त्यांचा भेद लिहायचा आहे. तर पहिला, राजा साहब आए उन्होंने मुझे जगाया. राजा साहब आले आणि त्यांनी मला उठवले. तर याप्रमाणे उन्होंने पुरुषवाचक सर्वनाम. उन्होंने काय आहे? हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता दुसरा बघा, माँ ने बताया कोई आया था. माँ म्हणजे आई. आईने सांगितले की कोणी आलेला आहे. तर याप्रमाणे कोई अनिश्चयवाचक सर्वनाम. तिसरा, वह वीर है. तर वह पुरुषवाचक सर्वनाम. तर याबद्दल पहिला आणि दुसरा आणि तिसरा आपला झालेला आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथं चौथा, छत पर कौन दौड़ रहा है. छत मध्ये कोण चालत आहे किंवा दौड़त आहे. तर कोण? प्रश्नवाचक सर्वनाम. यह मेरा घर है. हा माझं घर आहे. तर निश्चयवाचक सर्वनाम. अपना काम स्वयं करो. स्वयं निजवाचक सर्वनाम. तर अजून काय आहे बघून घ्या. 7वां, जो मेहनत करेगा वो सफल होगा. जे मेहनत करणार ते सफल होणार. तर जो व संबंधवाचक सर्वनाम. 8वां, तुम अब घर जाओ. तुम्ही आता घर जाणार आहे. तर तुम पुरुषवाचक सर्वनाम. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. नीचे दिए गए वाक्यों में सर्वनाम छाटकर लिखो. खालती काही वाक्य दिलेले आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वनाम छाटून लिहायचं आहे, काढून लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, शरारते करना उसे बहुत पसंद था. तर इथे यांचं उत्तर आहे उसे. मैंने उत्तर में सिर्फ हा कहा. मी उत्तरवर फक्त हा सांगितलेले आहे. तर मैंने. राजा साहब सपने में आए और मुझे जगाया. राजा साहब याने स्वप्नेमध्ये स्वप्नातून गेले आणि मला जागवले. तर याप्रमाणे मुझे. तर अजून काय आहे बघून घ्या. तुम रबर कॅप रखना मत भूल. तुम रबर कॅप रखना मत भूलो. तर याप्रमाणे तुम. ये पूर्णिमा की रात थी. हा पूर्णिमाची रात्र आहे. तर यह. 6वां, देखना ये चाहिए कि कौन कितना उपयोगी आहे. आपल्याला हा बघायचा आहे की कोण किती उपयोगी आहेत. तर यह आणि कोण. तर याप्रमाणे इथे 6 क्वेश्चन आपल्याला किंवा प्रश्न झालेला आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. जीभ हम तुझे चबा सकते हैं. जीभ आम्ही तुम्हाला चाबून सकतो. तर हम तुझे. आज बच्चे क्या खाएंगे. तर याप्रमाणे काय. तर याप्रमाणे इथे अजून काही दिलेले आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो. आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला सर्वनामांचे प्रकार पाहिले अजून आणि त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे कशाप्रमाणे दिलेले जात आहे, त्यांचे प्रयोग कशासाठी होत आहेत, त्यांचे परिवर्तन कशासाठी होऊन जात आहे आणि त्याबद्दल आपल्याला सर्वनाम यांचा छाटून कशाप्रमाणे लिहिलेलं आहे हा सगळं आता आपण पाहिलं. सर्व प्रश्न नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे की नाही समजलं त्याबद्दल तुम्ही पुन्हा ऐकून घ्यायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.